तर खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसले अजित पवारांच्या भेटीला आले आहेत। खोक्या भोसले यांची पत्नी तेजू भोसले आणि त्याचे कुटुंबीय अजित पवारांच्या भेटीला आले आहेत। आपलं घर पुन्हा एकदा बांधून द्यावं अशी मागणी तेजू भोसले यांच्याकडून अजित पवार यांच्याकडे केली जाणार आहे। वन विभागाने केलेल्या कारवाईमध्ये खोक्या भोसले यांचं घर पाडण्यात आलेलं होतं। त्यानंतर तेजू भोसले यांनी आंदोलन देखील केलं होतं, तसंच त्या उपोषणाला देखील बसल्या होत्या। त्यानंतर आता तेजू भोसले अजित पवारांच्या भेटीसाठी आले आहेत। सगळ्याच पाडले, म्हणजे आमच्याच लोकांचे पाडले। म्हणजे आमचं कुटुंब होतं ना, सतीश भोसला दीर, आमच्या सासऱ्यांचं दिराचं सगळ्यांचंच पाडून टाकले घर। फक्त आमच्या 100 वर्षापासून राहत होतो त्याच्यामध्ये, तेव्हा पाडले नाही। हे दसरथ वनाने त्यांनी आमचे घर हटकून पाडून रावले। तुम्ही अजितदादांना भेटून काय सांगणार आहात नक्की? तुमच्या पालकमंत्री आमच्यावर अन्याय केला म्हणून आमचं घरदार सगळं उद्ध्वस्त केलं। आमचे लेकरं रोडावर आहे, रस्त्यावर आहे सर। आम्ही कुठं जायचं आता, कुठं राहायचं ते आम्हाला